ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जागांवरनं महायुतीमध्ये तिढा सुटल्याचं कळत आहे। तिन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। त्यानुसार हेमंत गोडसे, भुमरे आणि प्रताप सरनाईकांची लॉटरी लागू शकते। पाहूयात। महायुतीमध्ये ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांचा तिढा सुटला आहे। आता औपचारिक घोषणा शिंदेंचे मंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असं कळतं। बघा, तुम्ही स्वतः जाता बोलले, तुमच्या तोंडून राम बोलला असं मी समजतो आणि रामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळेल असं मी गृहीत धरतो। मी तिन्ही पक्षांच्या वतीने मी स्वतः ही प्रेस घेणार आहे। तसं आमचं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं ठरलेलं आहे आणि दोन्ही पक्षांचे जे प्रवक्ते आहेत ते सुद्धा माझ्यावर असणार। सर्वाधिक रस्सीखेच सध्या नाशिकवरून सुरू आहे। त्यातच अचानक भुजबळांची एंट्री झाल्यामुळे महायुतीतल्या 3ही पक्षांची स्पर्धा वाढली। पण ही जागा शिंदेंचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सुटल्याची माहिती आहे। गोडसेंनी सुद्धा नाशिकची जागा प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणासाठी सुटेल असं म्हटलंय। प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण हे शस्त्र आहे आणि म्हणून आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा, नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राची जे शस्त्र आहे ही धनुष्यबाण या ठिकाणी निशाणीला या ठिकाणी सुटेल। माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या। माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरेंनी स्तंभपूजन करत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करत स्वतःच्याच उमेदवारीचे संकेत दिले। संभाजीनगरमध्ये भाजपचे भागवत कराड आणि भुमरे यांच्यामध्ये स्पर्धा आहे, पण ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला जात असल्यामुळे भुमरेच उमेदवार असतील असं कळतं। तसं झाल्यास भुमरेंचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी असेल। उद्या उमेदवार महायुतीचा घोषित होणार आहे। जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या मागं आम्ही तन मन धन आणि पूर्ण वेळ काम करून मागचे 5 वर्ष या जलीलचं आम्ही ऐकलं, एकही विकासाचं काम केलं नाही आणि नेहमी आलोचना, विरोध विरोध विरोध। नारी शक्तीसारख्या विधायकाला सुद्धा दोघांनी विरोध केला, त्यामध्ये संभाजीनगरचा खासदार त्या ठिकाणी होता, म्हणून मला शर्मेनं मान खाली घालावी लागली होती। मी पालकमंत्री म्हणून महायुतीचं हे कार्यालय मी सुरू केलेले आहे। पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे, इथं जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी मला जर म्हणले तुम्ही उभा राहा तर आमची तयारी आहे, कोणाला ज्याला देते त्याच्या तयारीसाठी आम्ही लागलो। ठाण्याची जागा सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेच्या पारड्यात पडल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाणे मुख्यमंत्री शिंदेंचा गृहजिल्हा आहे आणि त्यामुळे ही जागा शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे। ठाण्यामधून शिंदेंचे आमदार प्रताप सरनाईक यांना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे अशी माहिती मिळते। प्रताप सरनाईकांनी उमेदवारीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे। ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या 3ही पोलीस आयुक्तालयामधून गुन्ह्यांची माहिती मागवण्यात आली आहे। निवडणुकीच्या उमेदवारी अर्जामध्ये गुन्ह्यांची माहिती देणं आवश्यक आहे, त्यासाठी दाखल गुन्ह्यांची माहिती सरनाईकांनी मागवून घेतली आहे। ठाण्यामध्ये भाजपकडून आमदार संजय केळकर यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे। ठाण्यातील भाजपच्या आमदारांची संख्या पाहता भाजपला ठाण्याची जागा मिळावी असं केळकरांनी म्हटलंय। त्यांनी कायम ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी। भारतीय जनता पार्टी सक्षम आहे। भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये आमदारांची संख्या पण चांगली आहे, 12 आमदार आहेत विधान परिषदेचे धरून, आणि नगरसेवकांची पण संख्या चांगली आहे। भाजपनं आतापर्यंत 24 जागा जाहीर केल्यात। अजित पवार गटानं 4 जागा, परभणीमध्ये जानकरांना 1 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेनं आतापर्यंत 9 जागा जाहीर केल्यात। त्यामुळे कुणाच्या कोट्यात आणखी किती भर पडते हेही केसरकरांच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होईल।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.